प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. आज सकाळी आपण पुन्हा एक बार परमेश्वराने पण आपल्याला जिवंत ठेवलं, ही त्याची दया आहे आणि आज आपण त्याच्या दयेमुळे जिवंत आहोत. प्रभूचे आभार मानूया. या सुंदर सकाळी आपण परमेश्वर आपल्याशी वचनाद्वारे बोलत आहे. आपण वचन वाचूया. पवित्र शास्त्रातून रोमकरासपत्र ह्याचा 12वा अध्याय 14वे वचन आपण वाचूया. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्याबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा, मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा व स्वतःला शहाणे समजू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुमचा छळ करणाऱ्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. प्रियानो, आज या जगामध्ये आज सेवकांचा, सेविकेचा, दासदासींचा छळ होत आहे. त्यांची निंदा केली जात आहे, त्यांना छळलं जात आहे. शारीरिकरित्या, मानसिकरित्या त्यांना रस्त्यावर, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या अवतीभोवती, ते जिथे राहतात त्या ठिकाणी, जिकडे कुठे परमेश्वराची सेवा लोक करत आहेत त्या ठिकाणी त्यांचा छळ केला जात आहे. प्रियानो, आपण त्या छळाबद्दल आपण त्यांना शाप न देता तर त्यांच्यासाठी आपण परमेश्वराजवळ प्रार्थना केली पाहिजे. कारण ते जे करत आहेत ते त्यांना माहीत नाही. प्रियानो, अशा अति अंधारात चाललेले आहेत, त्यांना प्रकाश माहीत नाही. पण आपल्याकडं प्रकाश आहे, आपल्याकडं परमेश्वराचं वचन आहे. आणि ज्या लेकरांकडं परमेश्वराचं वचन आहे त्यांच्याजवळ प्रकाश आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू आपल्याला सांगत आहे की जी लेकरं आपल्याला छळतात, जी लेकरं आपल्याला शिव्या शाप देतात, जी लेकरं आपल्याला मानसिकरित्या आपल्याला छळत आहे, ज्या दासदासींचा छळ होत आहे, त्या लेकरांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. कारण त्या लेकरांना समजत नाही आहे ते काय करत आहे. म्हणून आपण पित्याकडे विनंती करूया. तर शापाच्या बदले शाप न देता आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि त्यांना आशीर्वादच दिला पाहिजे. आपल्या मुखातून आपण त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा अपशब्द काढला नाही पाहिजे. आणि ज्या लेकरा आणि परमेश्वराचं वचन सांगते की परस्पर एक चित्त असा, मोठमोठ्या गोष्टीवर चित्त लावू नका. अनेक मोठमोठ्या अपेक्षा आपण ठेवतो. आपण ह्या जगामध्ये आपल्याला देहाची वासना आणि या जगाची अनेक गोष्टींची अपेक्षा असते. आपल्याला अनेक गोष्टींवर आपलं चित्त आपण लावलेलं असते. अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण अनेक वाईट मार्गाने जात असतो. म्हणून परमेश्वर सांगतो की मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. लीन वृत्ती म्हणजे जे नम्र आहेत, जे स्वतःला परमेश्वराजवळ नम्र करतात, जे स्वतःला झुकवतात, जे स्वतः लीन होऊन परमेश्वराच्या चरणाजवळ बसतात, अशा लोकांच्या सहवासात परमेश्वर आपल्याला राहण्यास सांगत आहे. त्याचं कारण एकच आहे की जर आपण अशा लेकरांच्या सहवासात राहू तर आपण देखील त्याप्रमाणे लीन असू, नम्र होऊ. पण जर आपण अशा विरुद्ध लोकांच्या सहवासात राहू, म्हणजेच जे गर्व करत आहे, जे इतरांना द्वेष करतात, जे इतरांना त्रास देतात, इतरांची निंदा करतात, अशा लोकांच्या सहवासात जर आपण बसू, उठू, तर परमेश्वराला ह्या गोष्टी आवडत नाही. कारण आपण त्यांच्यासारखेच बनू. कारण आपल्याला परमेश्वराने प्रेम आणि प्रीती करण्यास शिकवलं आहे. प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगते की स्वतःला शहाणा समजू नकोस. आपण स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिलं नाही पाहिजे. आपण स्वतः शहाणे नाही व्हायला पाहिजे. तर आपण परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगते, परमेश्वराचं वचन आपल्याला काय शिकवते. आपण प्रत्येक गोष्टीवर परमेश्वराचा आदर केला पाहिजे. आपण आपल्या मार्गामध्ये परमेश्वराचा आदर केला पाहिजे. आपण आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये प्रथम स्थान परमेश्वराला दिलं पाहिजे. आणि कोणताही निर्णय घेण्याच्या आधी परमेश्वराच्या चरणाजवळ आपण तो निर्णय ठेवला पाहिजे आणि त्याच्या इच्छेनुसार आपण आपल्या जीवनामध्ये कार्य केलं पाहिजे. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नको. सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेव. प्रेज द लॉर्ड. आपण कोणाचीही फेड कशी करायची नाही, वाईटाबद्दल वाईट करायची नाही. जे आपल्याबद्दल वाईट चिंतात, जे आपल्या वाईट करण्याचा योजतात, परमेश्वर सांगतो की तू वाईटाबद्दल वाईट करू नकोस, तर त्यांना आशीर्वादच दे, शाप देऊ नकोस. आज प्रियांनो, आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना कित्येक आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की लोक आपली निंदा करतात, लोक आपला छळ करतात, लोक आपल्याला त्रास देतात. मग आपण त्यांच्या वाईटाबद्दल जर आपण त्यांच्याशी वाईट वृत्ती करू तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कोणताही फरक राहणार नाही. आपण तर प्रिय देवाची
लेकरं आहोत आणि आपल्याला परमेश्वराने त्याचा लेकरं होण्याचा अधिकार दिला आहे. आणि आपण जिवंत देवाची लेकरं आहोत. आपल्यामध्ये ख्रिस्त दिसला पाहिजे. त्यांना ते अंधारामध्ये आहेत, त्यांना माहीत नाही परमेश्वर कोण आहे, त्यांना माहीत नाही प्रकाश म्हणजे काय आहे. आपण आपल्यामध्ये ख्रिस्त दिसला पाहिजे आणि आपल्या वागण्यावरून त्यांना समजले पाहिजे की हे विश्वासणारी लेकरं आहेत. हालेलुया. प्रभूचे आभार मानूया सुंदर वचनाबद्दल. प्रभूला धन्यवाद देऊया प्रियांनो की परमेश्वर वचनाद्वारे आपल्याशी बोलत आहे की तुम्ही इतरांना शाप देऊ नका, आशीर्वादच द्या आणि कोणाचीही वाईटाबद्दल वाईट फेड करू नका. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वर वाचले वचन आशीर्वादित करो आणि तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.